आरक्षण हा विषय खुल्या प्रवर्गासाठी भावनिक आहे आणि गुंतागुंतीचा असल्यामुळे याविषयी भरपूर प्रवाद प्रचलित आहेत आणि शासनाला आरक्षणाविषयी जनजागरण व्हावे किंवा आरक्षणाची शासनाची भूमिका पटवून देण्यासाठी शासनाने काही प्रयत्न करावेत याची आवश्यकता वाटत नाही, कारण खुला प्रवर्ग विखुरलेला आहे. खुला प्रवर्ग संघटितपणे काहीही करू शकत नाही. पण खुल्या प्रवर्गातील काही घटक आरक्षणाचा फायदा आपल्याला व्हावा म्हणून संघटित होऊन सरकारवर दबाव आणून आरक्षणाचे जे लाभ आहेत ते स्वतःला मिळवून घेण्यामध्ये याआधी यशस्वी झालेले आहेत. खुल्या प्रवर्गाला हा गुंतागुंतीचा विषय याच्याविषयी प्राथमिक माहिती होणे अतिशय आवश्यक आहे, कारण जर माहिती असेल तर त्यानुसार पुढे काही कारवाई करता येईल. आरक्षणाच्या तरतुदी समजून घेताना सर्वात प्रथम आरक्षण संविधानामध्ये आहे का नाही, असेल तर त्याविषयी काय तरतुदी आहेत याविषयी थोडेसे. संविधानामध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत. या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पण आरक्षण हा विषय ज्या प्रकरणामध्ये येतो तो आरक्षण हा विषय केवळ आणि केवळ राजकीय आरक्षण यापुरताच मर्यादित होता मूळ संविधानामध्ये. म्हणजे काही ठराविक मतदारसंघ राखीव प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. पूना पॅक्ट नुसार तत्कालीन काँग्रेस आणि दलित वंचितांतर्फे डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झालेला करार, जो गांधी आंबेडकर यांच्यातील करार असा समजला जातो, पूना पॅक्ट ज्याला म्हणतात, या करारान्वये काही मतदारसंघ तत्कालीन विधानसभेमध्ये आणि तत्कालीन केंद्रीय विधान परिषदेमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. ही आरक्षणाची भारतीय आयुष्यातली ही या भारतीय इतिहासातली ही आरक्षणाची पहिली केंद्रीय स्तरावरची नोंद आहे. त्याआधी छोट्या राज्यांनी आपापल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली होती. छत्रपती शाहू, दक्षिणेमध्ये मद्रासचे राजे या तेव्हाच्या पुरोगामी राजांनी आरक्षणाची तरतूद केलेली होती. मागासवर्गीयांचा विकास व्हावा, मागासवर्गीयांना सत्तेमध्ये वाटा मिळावा, त्यांना निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, ही आरक्षणाची मूळ संकल्पना. पुढे पुन्हा पॅक्टच्या वतीने राजकीय आरक्षण देण्यात आले. संविधानामध्ये आरक्षण किती द्यायचे, का द्यायचे, कशासाठी द्यायचे यावर संवैधानिक परिषदेमध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये बरेच याविषयी वादविवाद झाले. या सर्वांचे रेकॉर्ड आज कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स म्हणून इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तर संविधानाविषयी बोलताना खास नमूद करणे असे की संविधानाच्या मूळ आवृत्तीमध्ये 1950 मध्ये जे संविधान स्वीकारून आपण भारत सार्वभौम केला, त्या संविधानामध्ये शिक्षणात आरक्षणाची तरतूद नव्हती. त्या संविधानात रोजगाराविषयी सरकार भेदभाव करणार नाही. देयर विल नॉट बी डिस्क्रिमिनेशन regarding employment, opportunities of employment between different people based on their caste, sex, race, religion or domicile. म्हणजे नागरिकांच्या अधिवास, त्यांचे लिंग, त्यांचा धर्म, त्यांची जात किंवा त्यांचा वर्ण या गोष्टींवर किंवा इतर कुठल्याही बाबीवर सरकारने नागरिकांमध्ये भेदभाव करू नये या संकल्पनेला किंतु म्हणून, या संकल्पनेला अपवाद म्हणून रोजगारामध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद अनुच्छेद 16 मध्ये संविधानाच्या केलेली आहे. समानतेचं तत्व, ज्याला की डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचं प्राथमिक तत्व मानलं, या संविधानाच्या प्राथमिक तत्वामध्ये अपवाद करून
की नागरिकांना भेदभाव रहित वागणूक मिळेल, सर्वांना समान वागणूक मिळेल. There shall be equality amongst citizens and equal protection of law shall be granted to all citizens. या समानतेच्या व भेदभाव रहित सरकारतर्फे भेदभाव रहित वागणुकीच्या संकल्पनेला तडा देणारी पहिल्या संविधान दुरुस्तीतली तरतूद होती की भेदभाव न करण्याचे तत्व याच्या विरुद्ध सरकारला जर मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी काही तरतुदी करायच्या असतील तर सरकारला तसे करण्याचा अधिकार राहील, जरी समानतेच्या मूळ तत्वाला त्यामुळे बाधा येत असेल. म्हणजे मूळ तत्व जे समानतेचं आहे, ह्या समानतेच्या तत्वाला छेद लावणारी ही भेदभाव करणारी तरतूद, भेदभाव करणारा किंतु that proviso was inserted in the constitution by the first amendment. जे आरक्षणामध्ये जेव्हा विचार करण्यात होतो तेव्हा सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांमध्ये 3 अनुच्छेदांचा उल्लेख आहे. अनुच्छेद 16 मधलं 4थं कलम, ज्याच्यामध्ये हा किंतु आहे की भेदभाव रहित रोजगार उपलब्धीच्या बाबतीत सरकारच्या धोरणामध्ये मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातींसाठी सरकार तरतूद करू शकते, आरक्षण देऊ शकते. हे अनुच्छेद 16 मध्ये आहे. अनुच्छेद 46 मध्ये विच फॉर्म्स पार्ट ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य कारभारासाठी मार्गदर्शक तत्वे जी संविधानाने घालून दिलेली आहेत, ज्या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयामध्ये दाद नाही मागता येत तरी पण त्याच मार्गदर्शक तत्वांवर सरकारने चालावे अशी अपेक्षा आहे. अशी केवळ मार्गदर्शक तत्वे, आदर्श राज्य कसे असावे ह्याच्या विषयीच्या संविधानकर्त्यांच्या संकल्पनांची जी यादी आहे, त्या यादीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वतोपरी सरकारने प्रयत्न करावे असे अंतर्भूत आहे अनुच्छेद 46 मध्ये. आणि त्याच्यानंतर काही विशिष्ट वर्गांविषयीच्या तरतुदींमध्ये एक अनुच्छेद असा की सरकारने रोजगार निर्मिती करताना कार्यक्षमतेला तडा न जाऊ देता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचा त्या रोजगारावरचा अधिकार विचारात घेतला पाहिजे. सरकारला जर आरक्षण शिक्षणात व रोजगारामध्ये द्यायचं होतं तर त्याविषयीची पूर्ण तरतूद काही विशिष्ट जमातींविषयीच्या तरतुदींमध्ये या तरतुदींचा समावेश करता आला असता, पण तसा समावेश आरक्षणाचा त्या तरतुदींमध्ये केलेला नाही. याचे कारण असे की आरक्षण हे संविधानकर्त्यांचे धोरण नव्हते. आरक्षण ही तत्कालीन आवश्यकता होती असे संविधानकर्त्यांचे मत होते. ते केवळ रोजगार शिक्षणामध्ये आरक्षण ही संकल्पना फक्त नवीन दुरुस्ती करून आणलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या तरतुदीमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये EWS नावाच्या एका प्रवर्गाला, ज्या प्रवर्गामध्ये इतर कुठलेही आरक्षणाचा लाभ न घेणाऱ्या लोकांना 10% रोजगार आणि शिक्षणामध्ये संधी उपलब्ध करून द्याव्यात, ही संविधानातली शिक्षणाविषयीच्या आरक्षणाची पहिली नोंद आहे. बाकी पहिल्या दुरुस्तीने, संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीप्रमाणे अनुच्छेद 15 मध्ये भेदभाव रहित सरकारी वागणुकीच्या तत्वाला छडा देत सरकार मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी पावले उचलत असल्यास त्याला तसा अधिकार राहील, भेदभाव सुद्धा करण्याचा अधिकार राहील अशी एक तरतूद केली. त्या तरतुदीच्या जोरावर आज आरक्षणाचा इतका अभेद्य असा किल्ला सरकारने तयार केलेला आहे. ह्या सरकारी धोरणाचा एक विशेष समजून घेण्यासारखा भाग असा की आरक्षणाविषयी केलेला कायदा, पहिला कायदा, केंद्रीय स्तरावर आरक्षणासाठी केलेला पहिला कायदा
जो संसदेने पारित केला तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी केलेला कायदा. ती जी घटना दुरुस्ती होती तोच एकमेव कायदा आहे. बाकी नियमावली जी आहे त्या नियमावलीचा मूळ आधार फक्त कार्यालयीन टिप्पण्यांमध्ये सापडतो. म्हणजे केंद्र शासनामध्ये केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या रोजगार निर्मितीमध्ये तसेच केंद्रातर्फे चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्था व अभ्यासक्रमांमध्ये आरक्षणाची तरतूद केवळ कार्यालयीन टिप्पण्यांच्या संग्रहानुसार केली जाते. शासकीय सेवेत समाविष्ट होण्यासाठी ज्या केंद्रीय स्तरावरच्या परीक्षा आहेत त्या खुल्या प्रवर्गाला त्या परीक्षा देण्याची मर्यादित संधी आहे. काही परीक्षा फक्त उमेदवार 3 वेळेला देऊ शकतो. अनारक्षित वर्गाचा, खुल्या प्रवर्गाचा. आरक्षित वर्गाला त्यामध्ये अशी सवलत आहे की त्यांना त्यात कुठली फीस भरावी लागत नाही, परीक्षा शुल्क नसते, त्यांना विशेष प्रशिक्षण आहे, त्यांना अमर्याद संधी आहेत आणि त्यांच्या वयाची कमाल मर्यादा खुल्या प्रवर्गापेक्षा 5 वर्षांनी बहुतांशी जास्ती आहे. म्हणजे आरक्षित वर्गात येण्याचा एक त्याच्यातला लाभ म्हणजे तुम्हाला इतके टक्के संधी हाताने उपलब्ध आहेत. त्याशिवाय त्यांचं लॉजिंग बोर्डिंग म्हणजे निवास व जेवणा खाण्याची व्यवस्था विद्यार्थी दशेमध्ये सरकारने करावी यासाठी सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे. त्यांना किमान पात्रतेमध्ये आरक्षित वर्गाला सूट मिळते. काही ठिकाणी किमान पात्रतेचे निकष पूर्णपणे गैरलागू केले गेलेले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी काही अभ्यासक्रमांमध्ये किमान पात्रताच नाही. आणि हे सगळे झालेले सरकारने विहित केलेल्या संविधानाप्रमाणे तयार झालेल्या कायद्यामध्ये याविषयी कुठेही तरतूद केलेली नाही. All of this has been based on various office memoranda issued from time to time. तर आज आरक्षण महाराष्ट्रापुरते बोलता आज 2018 मध्ये काही अभ्यासक्रमांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आरक्षण 78% होते. आज रोजगारामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या लागू आरक्षण 75% आणि शिक्षणामध्ये 72% आहे. डॉक्टर आंबेडकरांनी संविधान परिषदेमध्ये दिलेल्या भाषणामध्ये एक प्रसिद्ध भाषण आहे ज्यामध्ये ते म्हणतात की आरक्षित वर्गाच्या जागा खुल्या वर्गाच्या जागांपेक्षा जास्ती असणे हे समानतेच्या प्राथमिक तत्वाला बाधा आणणारे आहे. आणि आज महाराष्ट्रात ती परिस्थिती आहे. आज आपण बघतो की खुल्या प्रवर्गाच्या जागा आरक्षित वर्गाच्या 1/3 आहेत. म्हणजे 4 पैकी 3 जागा आरक्षित वर्गाला नोकरीसाठी हक्काच्या राखीव आहेत. ज्या जागांवर फक्त राखीव प्रवर्गातले लोक हक्क सांगू शकतात. 25% उरलेल्या जागांमध्ये राखीव वर्गातले पात्र उमेदवार ह्या जागांवरही आपला पात्रतेनुसार आपला हक्क सांगू शकतात. आता त्या खुल्या प्रवर्गात आहेत म्हणजेच त्या सर्वांसाठी खुल्या आहेत. आरक्षणामुळे गुणवत्तेला हानी होते. आरक्षणामुळे अभ्यास करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या, गुणी लोकांना डावलून अपात्र असणाऱ्या किंवा कमी पात्रता असणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आणि यामुळे भारत एक देश म्हणून जी उत्तम कार्यशैलीची अपेक्षा करून राहिलेला आहे ती अपेक्षा उत्तमतेची ती अपेक्षा that search for excellence suffers because of the system prevalent of reservation of seats in education and employment. आरक्षणामुळे गुणवत्तेची हानी होते ही खुल्या प्रवर्गाची त्रासाची गोष्ट केवळ नोकरीमध्ये मर्यादित राहिली असती तर ठीक होतं. पण भारताच्या उत्तम शिक्षण संस्थांमध्ये त्यातील चांगल्या अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा आरक्षणाचे नियम लागू केल्यामुळे येणाऱ्या पिढीचे होणारे नुकसान हे संधी संकुचित होऊ नाही तर उद्या आपला
जो वर्कफोर्स तयार होईल, उद्या आपल्या विविध क्षेत्रात काम करणारे पात्र असे प्रशिक्षित सुशिक्षित उमेदवार जेव्हा पात्रतेच्या निकषांवर कमी पडतील आणि त्याचा परिणाम भारताच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये पडेल, तोपर्यंत बराच उशीर झालेला असेल. आज आरक्षण या विषयावर जास्तीत जास्त माहिती घेणे, त्याविषयी जागरूकता, स्वतः जागरूक होऊन इतरांना जागरूकता आरक्षण याविषयी वाढवणे, यासाठी वाचन आवश्यक आहे. यासाठी भरपूर मटेरियल इंटरनेटवर उपलब्ध आहे. यासाठी प्रमुख न्यायनिवाडे जे झालेले आहेत, सर्वोच्च न्यायालय, इतर उच्च न्यायालय यांनी दिलेले आरक्षणाबाबतीतचे महत्वाचे काही न्यायनिर्णय वाचावेत, ते समजून घ्यावेत. आरक्षणाची तरतूद का, कशी, कधी झाली आणि आरक्षणाविरुद्ध खुल्या प्रवर्गाचे भांडण केवळ संधी कमी उपलब्ध आहेत म्हणून नाही, तर आरक्षणाची नीती चूक पद्धतीने आणि अन्यायकारकरित्या राबविल्या जात आहे, त्याविरुद्ध जो लढा आहे त्या लढ्यामध्ये सक्षम होऊन उतरण्यासाठी आपली जाणीव वाढवणे आवश्यक आहे, आपली माहिती वाढवणे आवश्यक आहे. ती माहिती परखड मत या YouTube चॅनलद्वारे आपल्यापर्यंत आणावी, यासाठी हा प्रयत्न आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी प्रयत्न करेन की आठवड्यातून किमान 3 व्हिडिओ आपल्या माहितीसाठी मी YouTubeवर अपलोड करेन. पुन्हा भेटू.